देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य पदासाठी भाजप ओबीसी प्रदेश सचिव राहुल देवानंद काटकर यांच्या नावाची शिफारस करत समाजाच्या मागण्यांना न्याय देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला असून यामुळे परीट समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्यपदासाठी भाजप ओबीसी प्रदेश सचिव राहुल देवानंद काटकर यांच्या नावाची शिफारस करत समाजाच्या मागण्यांना न्याय देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला असून यामुळे परीट समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। दीर्घ काळापासून विविध मागण्यांसाठी प्रयत्नशील असलेल्या परीट समाजासाठी हा निर्णय दिलासादायक ठरला आहे। पारंपरिक व्यवसायावर आधारित असलेल्या या समाजाला शासनाकडून अपेक्षित असलेलं प्रतिनिधित्व मिळाल्यानं त्यांच्या समस्या आणि मागण्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या निर्णयामुळे परीट समाजामध्ये नव्या आशा आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे। विशेषतः युवक वर्गामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून रोजगार, शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शासनानं समाजाच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून घेतलेला हा निर्णय समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत परीट समाजाच्या युवकांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। स्थानिक प्रशासन आणि शासन यांच्या समन्वयातून समाजाच्या विकासाला अधिक गती मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे। एकूणच या निर्णयामुळं परीट समाजाच्या प्रगतीच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलं असून आगामी काळात या शिफारशीचा ठोस परिणाम दिसून येईल अशी भावना समाजातील विविध घटकांकडून व्यक्त होत आहे। काही दिवसांपूर्वी मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंतीपूर्वक निवेदन दिले होते की माझी जिल्हा नियोजन समितीवरती सदस्य म्हणून वर्णी लागावी आणि परीट समाजाचा मी एक कार्यकर्ता आहे आणि माझ्या माध्यमातून परीट समाजाच्या विकासाला देखील चालना मिळेल या निवेदनाचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या नावाची शिफारस सोलापूर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि दिलीप पवार साहेब जिल्हा नियोजन अधिकारी यांनी पालकमंत्री महोदयांना ती पुढे अर्जाद्वारे पाठवलेली आहे। आता पुढील निर्णय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ घेणार आहेत। तरी मी पालकमंत्री महोदय यांच्याकडून परीट समाजासाठी ते न्याय देतील अशी आशा बाळगतो आणि परीट समाजाला देखील शासकीय समितीमध्ये काम करण्याची संधी देतील।